पिंट्याला बोल गाडी घासत चालले पाठवून तुला गेली. ओ हो त्याला ॲक्सिडेंट झाला यार इकडे. काय लागले का कोणाला? येऊ दे. हां सोड 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 बसली ठोकली आणि परत. उत्तराखंड ही देवभूमी आहे, देवाकडे पाठवायची भूमी नाही एवढं लक्षात ठेवा. केदारनाथ राईडमधला आपला आजचा हा 8वा दिवस आहे. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आपण ऋषिकेश एक्सप्लोर केलं, ज्यामध्ये आपण राम लक्ष्मण ब्रिज पाहिला, त्यानंतर आपण रिव्हर राफ्टिंग केलं आणि त्यासोबत आपण मस्त अशी गंगा आरती देखील केली. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे, त्यामुळे एकदा जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण तो व्हिडिओ खरंच खूप स्पेशल झाला आहे आपल्या या सिरीजमधला. तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण ऋषिकेश ते बद्रीनाथ बाईक राईड करून करणार आहोत, जे की तब्बल इथून 300 किलोमीटर इतकं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 5:30 वाजलेत आणि 6पर्यंत आज आम्हाला इथून बद्रीनाथला जाण्यासाठी निघायचं आहे. जेवढ्या लवकर आम्ही तिकडे पोहोचू तितक्या लवकरच आम्हाला स्टेसाठी काहीतरी चांगला ऑप्शन मिळणार आहे. जेवढे लेट पोहोचू तेवढे लिमिटेड ऑप्शन्स आमच्याकडे असणार आहेत. सो 6 वाजेपर्यंत आम्ही इथून निघायचं टार्गेट ठेवलं आहे. तिकडे पोहोचायला अंधारच होणार आहे. सो आता थोडा पसारा आमचा पडलेला आहे, आता तो थोडंसं आवरायचं काम चालू आहे. ते आवरूया आणि पटकन आपण इथून बद्रीनाथला जाण्यासाठी निघूया. करता करता बाईक लोड करता करता 6:30 झाले. इतकेही आपण आपल्या वेळेच्या पाठी नाहीये. सगळ्या बाईक आपण आपले रेडी केलेत आणि आपण आता फायनली निघतो बद्रीनाथसाठी. पण बद्रीनाथला जाताना आपले 2 स्टॉप होणार आहेत मेजरली. ते म्हणजे की एक देवप्रयागला जिथे 2 नद्यांचा संगम होतो आणि दुसरा म्हणजे धायदेवीचं टेम्पल. ते तर आपल्याला बघायचं आणि ते बघूनच आपल्याला वरती जायचं आहे, कारण नवरात्री चालू आहे. सो आपण जाताना आता त्या मंदिराचं दर्शन घेणार आणि मग पुढे आपण बद्रीनाथसाठी निघणार आहे. सो आपल्या बाईक अशा काहीशा रेडी आहेत, टॉप बॉक्स पॅनर्स आणि वरती टेलबॅग लावून. हो ऑल सेट आहे आता निघण्यासाठी आपण. सात वाजून 50 मिनिटं झालेत. आता आपलं जो पहिली लोकेशन आहे आपली ती 60 किलोमीटरवरती आहे इथून देवप्रयाग. तिथे आपल्याला 2 नद्यांचा संगम बघायला मिळणार आहे. आणि थंडीचं जर म्हणाल तर मी ऑलरेडी आतमध्ये वॉर्मर घातलं आहे, त्यावरती रायडिंग जॅकेट आहे, त्यावरती मी रेनकोट घातलं आहे, जेणेकरून आतमध्ये हवा पास नाही झाली पाहिजे. त्यामुळे मला एकदम आतमध्ये छान छान फील होते असं गरम गरम. रायडिंग पॅन्टमध्ये देखील मी तसंच केलं आहे, आतमध्ये वॉर्मर घातलं आहे, त्याच्यावरती रायडिंग पॅन्ट आणि वरती रेनकोट घातलं आहे व्हाईट एराचा. त्यामुळे हवा आतमध्ये पास होत नाही आणि हवा पास न झाल्यामुळे मला कसलीच थंडी नाही वाजत आहे सध्या तरी. आणि पुढे मी हेच कंटिन्यू करणार आहे माझ्यामध्ये तरी, कारण जेव्हा लडाखला होतो आम्ही तेव्हा या बऱ्याच काही गोष्टी माहीत नव्हतं आपल्याला, त्यामुळे त्रास झाला. यावेळेस आपल्याला तसं नाही करायचं आहे. तेव्हाच्या शिकवणीमधून आता आपण शिकतोय आणि आज मी फायनली तसा प्रिपेअर होऊन निघालो आहे. त्यामुळे राईड करताना एवढं सकाळी थंडीमध्ये मला कसलीच थंडी नाही वाजत आहे. राईट साईडला जी गाडी होती त्या गाडीचा चोरा झाला पूर्ण. अडकलो मी, अडकलो. हां नाही चल ट्राय मारतो. एक ट्रकच्या पाठी अडकलो. पाटून पल्सरवाला येतोय रफमध्ये. जाऊ द्या त्याला. चल आलो मी. ऋषिकेश पासून आपण जसं पुढे जातो रोडची कंडिशन बऱ्यापैकी चांगली आहे. मधले काही पॅच जे ऑफ रोडचे आहेत, बट बघायला गेलं तर बऱ्यापैकी रोड अजून तरी चांगला आहे. आणि आतापर्यंत आम्ही काहीतरी एक 30-40 किलोमीटर आलो असेल. इथपर्यंत तरी रोडची कंडिशन बेस्ट आहे. मध्ये असे काही पॅच येत आहेत बस. आणि ही मे बी लँडस्लाईड झाले खतरनाकवाली. वरून पूर्णच्या पूर्ण डोंगर खाली ढासळलं आहे.
हे बघा हे सगळे लँडस्लाईड होऊन खाली रोडवरती आले, अर्धा रोड कव्हर केला लँडस्लाईडनी. ह्या गोष्टी ना लवकरात लवकर क्लिअर व्हायला पाहिजेत. मे बी इथे मॅनपॉवर तेवढी नाही की ते लँडस्लाईडच तेवढ्या प्रमाणात होतात की त्यांना क्लिअर करायलाच वेळ लागतोय, कारण अर्धा रोड त्या लँडस्लाईडमध्ये गेलेला आहे इथल्या. सूर्यप्रकाश पूर्णपणे डोळ्यावर येतोय, त्यामुळे एकदम अर्धे डोळे उघडे ठेवूनच बाईक चालवायला लागते, पूर्ण डोळे उघडतच नाहीत. चला इथे हवावाला पण आहे, पंक्चरवाला पण आहे आणि खायला देणारा पण आहे. तर पहिला ब्रेक आमचा इथे झालेला ब्रेकफास्टसाठी टेस्ट बघा आणि मग ऑर्डर करा. पनीर का देख लेना कौन सा है. पराठा आलेला आहे, सगळेजण आम्ही ब्रेकफास्ट करतोय गरम गरम. लेट टेस्ट माहित नाहीये, कुणी अजून टेस्ट नाही केलंय. कसं आहे जीवन? ओके ओके, मला नव्हते नाही आवडलंच नाही. मग नको रिपीट करायला, मॅगी मागवा. मग मॅगी मागवायला येईल. थंडी एवढी आहे ना सवत लागत नाही. काय होतं ना, प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते. आपण जसं महाराष्ट्रापासून लांब 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 जात चाललोय तसं आपल्याला टेस्टमध्ये फरक जाणवायला लागला. आणि इकडे तर इकडचं जेवण आपल्याला थोडं असं बेचवच लागतं, आणि त्यामुळे इथून आपल्याला घरच्या खाण्याची आठवण जास्त येते. श्री आता चहा घेतोय, एवढी गर्दी आहे शॉप मध्ये की श्री स्वतः बटर लावून घेतोय पण मस्क्याला. सेल्फ सर्व्हिस चालली आणि इथला ओनर एवढा दिलदार आहे, खायचं तर खावा, पैसे द्यायचे तर द्या, नाही तर असंच जावं. आम्ही पेमेंट करून जातो. लिटरली पराठे आपणच बोलतोय, पराठे पण आपण बोलतोय, चहा पण बोलतोय, श्री बनला मस्का लावतोय. पर्यायच नाही, पर्यायच नाही. चार घेऊ काय? कोण कोण खाणार आहे? चार बाळा आहे का? नाही एवढं नाही खाणार. सर आप इधर काउंटर लगा के बैठो, पहला पैसा ले लो सबसे. अरे एक काम करो ना, वो मशीन मिलता है, पहला कूपन लेने का बाद में खाना. असं काय लागतंय आपल्याला? हो हो, चक्क त्यांचं किचन भरलेलं आहे लोकांना. ब्रेकफास्टचा ब्रेक आमचा हार्डली आम्ही अर्धा तास म्हणत होतो, बट ब्रेकफास्ट करता करता आमचं इथे 1 तास मे बी त्याहून जास्त गेला. कारण इथे 2च हॉटेल आहेत आणि 2 हॉटेलमध्ये इतकी गर्दी आहे की जे हॉटेलचे ओनर किंवा हॉटेलचे जे आचार्य होते किंवा हॉटेलचा जो काउंटर बॉय होता, सगळ्यांचा गोंधळ उडालेला. म्हणजे अक्षरशः लोक किचनमध्ये जात होते ते त्यांचं फूड आणायला. इतकी गर्दी आणि इतका गोंधळ चाललेला आता. म्हणजे हॉटेल ओनर बोलत होता की साहब देखो मेरा 5-6 हज़ार का सामान चला गया लेकिन किसी ने पैसा ही नहीं दिया, ऐसे ही सब खा के चले गए. अरे चायला वाईट वाटलं मला त्याबद्दल. म्हणजे अक्षरशः मी स्वतः जाऊन किचनमधून बन मस्काला बटर घेऊन आलो, मी स्वतः बटर लावलं आणि चहा घेतला, चहा पिला आम्ही त्यासोबत, बन मस्का खाल्ला आम्ही चहासोबत बटर लावून. म्हणजे इतका त्याला बटर लावायला देखील त्यांना वेळ नव्हता, इतकी गर्दी होती त्या हॉटेलमध्ये. आणि त्यामुळेच आम्हाला लेट झालं तिथून निघायला. बट ओनर तर खूप चांगला होता, त्याला मी सगळी पेमेंट वगैरे क्लिअर केली त्याची आणि निघालो. बोलला तो आमच्याशी छान. म्हणजे बऱ्याच लोकांनी फ्रीमध्ये खाल्ला आणि निघून गेले पैसे न देता. खूप पॉझिटिव्ह अप्रोच होता त्याचा. आणि बोला यार किसी ने भी खाया है बिना पैसा दे के, खा के खुश ही वो होगा, तो वो खुश तो मैं खुश. म्हणजे असा एकदम जॉली बंदा होता तो यार, छान वाटलं. सो आता इथून देवप्रयाग मला 39 किलोमीटर दाखवते आणि जे की 9:30चा डिस्टन्स दाखवत होतं, 9:30चा टायमिंग दाखवत होतं मला तिकडे पोहोचायला. पण या ब्रेकफास्टच्या ब्रेकनी 1.5 तासाचा फरक पडला आहे. 9:30चा आता 11चा टायमिंग मला दाखवायला लागले. 11ला आम्ही पोहोचणार. अरे रे बघा ही रोडची अवस्था. आणि इथून चांगल्या रोडची पण अपेक्षा नाही करू शकत, कारण इथं लँडस्लाईडच इतक्या वेळा आणि एवढ्या खतरनाक होतात ना की हा जरी रोड आता आहे किंवा आपण चालतोय थांबलेलो नाही, हे आपलं नशीब आहे की आपण कुठे अडकलेलो नाही आहोत. नाहीतर काही लोक नुसते कंप्लेंट करतात. बट आपल्यासमोरचे आहे जे वाढले ते आपल्यासाठी खूप आहे हे समजून घेणारे खूप कमी लोक असतात. श्रीनगर 69, गौरीकुंड, केदारनाथ जिथे आपलं शेवटचं डेस्टिनेशन असणार आहे आणि बद्रीनाथ आपलं आजचं डेस्टिनेशन आहे जे 263 किलोमीटर आहे. ही बघा हे पूर्ण दरड खाली कोसळले आणि त्यामुळे अर्धा रोड जाम झाल्यामुळे एक गाडी आपल्याला पास करावी लागते. आता हा ट्रक मोठा आल्यामुळे आपली लाईन पूर्णपणे जाम झाली आणि असं एक करून निघावं लागतंय. मी फक्त देवाकडे एकच प्रार्थना करतो की देवा फक्त पूर्ण रोड जाम नसावा. भले एक गाडी का पास होईना, पण रनिंगवालं जी काही असेल ट्रॅव्हलिंग ते रनिंगवालं असावं. हे स्टॉपिंगवालं
ट्रॅव्हलिंग नको आहे आपल्याला, कारण आपण एकतर कट्टुकट दिवस घेऊन चाललो, त्यातला जर एखादाच दिवस जरी वाढला तर तो आपल्यासाठी खूप भारी पडू शकतो सगळ्याच दृष्टिकोनातून. ऑफिसची कामं आहेत ते एक झालं, सगळ्यांच्या बजेटवरती एका दिवसाने देखील पूर्णपणे फरक पडतो, ती एक गोष्ट आहे. आणि म्हणजे एक दिवस आपला पूर्ण वेस्टच जातो ना, त्या पिरियडमध्ये आपल्याला काय एक्सप्लोअर करता येतं किंवा ना चांगलं काहीच आपल्याला करता येतं. त्यामुळे एक जर दिवस आपला या ठिकाणी वाया गेला तर तो पूर्णपणे वेस्ट असतो आणि कोणीच अफोर्ड करू शकत नाही अशा ठिकाणी जर तुमचे दिवस वाया जात असतील तर. पिंट्याला बोल गाडी आले पाठवून, पिंट्याला बोल गाडी घासत चालले पाठवून, तुला गेली. आहे गाईज बघा एवढासा रोड आणि त्यामध्ये हे UK वाले म्हणजे इथले लोकल लोक इतक्या रफ गाडी चालवतात ना, म्हणजे आपल्या इकडे हे कसे मुंबईमध्ये गाववाल्यांचा दबदबा असतो तसा इथे या UK वाले म्हणजे लोकल लोकांचा दबदबा आहे. कशाही गाड्या चालवतात इथे, ना त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा आहे ना दुसऱ्यांच्या जीवाची पर्वा आहे. नक्की एवढा कॉन्फिडन्स त्यांना कसा आहे मला तेच कळत नाही. भले तुमच्या रोजच्या रुटीनमधला तुमचा का रोड असे ना, बट त्यावरती चालणाऱ्या गाड्या तर रोजच्या नसतात ना, त्या गाड्यांमध्ये ट्रॅव्हल करणारे प्रवासी तर दररोजच्या नसतात ना. कोण कुठून कसं आलेलं असतं काही माहीत नसतं. फक्त तुम्ही यार चालवताना स्वतःची तर काळजी घ्याच घ्या, बट त्यासोबत तुमच्यासोबत असणाऱ्या पॅसेंजरचीही तितकीच काळजी घ्या. उत्तराखंड ही देवभूमी आहे, देवाकडे पाठवायची भूमी नाही, एवढं लक्षात ठेवा. ऋषिकेशमधून निघाल्यापासून आमचा हा पहिला फ्यूल ब्रेक आहे आणि आय थिंक मागे एक आम्हाला पेट्रोल पंप दिसला, पण तेव्हा फ्यूल होतं त्यामुळे स्किप केला. आणि आता या पंपावरती म्हणजे ऋषिकेशपासून सेकंड पंपावरती आम्ही फ्यूलसाठी ब्रेक घेतला आहे. भैया फुल करना. MH03 मुंबई महाराष्ट्र. वहाँ से बाइक में आ रहे हो? वहाँ से बाइक से आ रहे. ब्लॉगिंग? यस. कहाँ जाओ? केदारनाथ? बद्रीनाथ, तुंगनाथ, केदारनाथ सारा बहुत नसीब से प्लान बनता है, तो एक प्लेस देख के क्यों जाने का. हमारे तो रोज का ही है, लेकिन हमें वहाँ अच्छा लगता है, आपको यहाँ अच्छा लगता है. कैसा है यहाँ पे? 96. इधर कितना? वहाँ पे यार 112 पावर का, 100 उसे भी महंगा है पावर का. तर 850 मध्ये आपले टँक फुल झाले. टोटल 8.5-9 लिटर समथिंग काहीतरी आपल्या बाईकमध्ये पेट्रोल बसलं. म्हणजे आता एक 300 किलोमीटर आपल्याला काय टेन्शन नाही आहे फ्यूलचं. 300 किलोमीटर आपण असं आरामात जाऊ शकतो. म्हणजे बघायला गेलं तर मला असं वाटतं की आपल्या बाईकने आपल्याला मायलेज खूप छान दिलेला आहे. बापरे खूप मोठी लाईन आहे ही. अशा तरी लँडस्लाईड झाल्यामुळे एवढी मोठी लाईन गाड्यांची लागली होती, कारण जोपर्यंत आईचा गो फटके मारतोय. कोण सांगायला आहे पण नाही माणूस जायचं नाही जायचं. या रोड खराब आहे, दोन्ही साईडला ट्रॅफिक जाम करून ठेवलंय. JCBने या ट्रकला फटका सॉलिड दिला. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. तर देवप्रयागला पोचलो काय आपण, आणि आपण तो होणारा संगम बघणार आहे आता. तो बघा किती क्लिअर आणि किती स्पष्ट दिसतोय. तिथून जे पाणी येतंय त्या पाण्याचा कलर बघा आणि इथून जे पाणी येतं या पाण्याचा कलर बघा. तर काय पोहोचलो आपण फायनली देवप्रयागला. आपल्या आजच्या डेस्टिनेशन मधलं पहिलं डेस्टिनेशन आहे आणि ते थांबायचं कारण ते म्हणजे की मी ज्या गावचं आहे कराडचा, त्या गावचा कृष्णा आणि कोयनेचा संगम त्या गावी झालेला आहे. आणि आज आपण इथे एक संगम बघायला थांबलोय. तो म्हणजे तुम्ही जर पाठी बघत असाल माझ्या, तर 2 नद्यांचा संगम इथे झालाय. तांबडट जे पाणी आहे ते आहे अलकनंदा नदीचं पाणी, आणि जे शुभ्र पाणी आहे ते आहे भागीरथी नदीचं पाणी. तर
उत्तराखंडला देवभूमीचा दर्जा देण्यात आला आहे, कारण इथल्या कणाकणात देवाचा वास आहे. त्यामुळेच सगळे या भूमीकडे खेचले जातात आणि आम्ही देखील त्यातलेच एक आहोत. तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही देखील एक ना एक दिवस या देवभूमीवर नक्की याल. या देवभूमीमध्ये एकूण 5 प्रयाग आहेत. प्रयाग म्हणजे संगम. एक विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि यातला शेवटचा प्रयाग म्हणजे हा देवप्रयाग. इथे 2 नद्यांचा संगम होतो. जी खळखळून वाहते ती भागीरथी आणि जी शांत आणि संत वाहते ती आहे अलकनंदा. इथे या नद्यांना एक उपमा देण्यात आलेली आहे. जी खळखळून वाहते ना तिला सासू आणि जी शांत वाहते ना तिला सून असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू कथेनुसार इथे देवशर्मा नावाच्या ऋषींनी तप केलं होतं आणि त्यामुळेच या संगमला देवप्रयाग हे नाव पडलं. एवढंच नाही तर इथे भगवान श्रीराम आणि दशरथ यांनी देखील तप केलं होतं आणि त्यामुळे सुद्धा याला देवप्रयाग म्हटलं जातं. गोष्टी कोणत्याही आणि कितीही असल्या तरी याचा अनुभव हा खरंच अविस्मरणीय आणि सुखद आहे. बघताय तसे आम्ही देखील बघतोय, पण तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही रोडच्या खालून तुम्ही आरामात जाऊ शकता. हा जो समोरचा स्पॉट आहे इथे उभं राहून तुम्ही प्रॉपर हा संगम बघू शकता. खाली लोक तुम्हाला दिसत असतील तिथे, बट सध्या आमच्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आम्ही इथून बघूनच रिटर्न चाललोय. तर हा संगम बघून आम्ही निघतो आता इथे. तर बऱ्याचदा काय होतं गाईज की जर कोण केदारनाथ करत असेल, बद्रीनाथ करत असेल या तुंगनाथ करत असेल तर हा स्पॉट जो आहे किंवा हे डेस्टिनेशन किंवा हे लोकेशन जे आहे ती लोक कन्सिडर करत नाहीत. बट तुम्ही जर इथून ट्रॅव्हल करत असाल तर इथे थांबून तुम्ही हे लोकेशन देखील एकदा नक्की बघा. खूप छान लोकेशन आहे. ओ हो, काय ॲक्सिडेंट झाला यार इकडे. काय लागले का कोणाला? प्रतीक्षा बघू नको. कुठे रक्त काच आहे ती विजय? नाही दिसलं मला. काय माहित कसं तर ॲक्सिडेंट झाले समजलंच नाही काय कसा तो. मला पहिल्यांदा लँडस्लाईडमुळे काय पडला दगड वगैरे गाडीवर. आता आपण ज्या लोकेशनला चाललोय ते आहे एका देवीचं मंदिर, धारी देवी मंदिर आहे ते. आणि इथून ते 2 या 3 किलोमीटरवरती काहीतरी. आणि आपल्याला समोर दिसलंय ते मंदिर, बघितलं का? लेफ्ट साईडला मंदिर होतं धारी देवीचं आणि त्याच मंदिरात आपण आता चाललोय. बाइक नीचे जाते हैं मंदिर तक? बाइक नीचे जाएगा मंदिर तक? तो यहीं आगे पार्किंग फुल हो रखी है। हाँ, नीचे नहीं है। मंदिर में जाने के लिए कहाँ से? तर आता दर्शनाच्या लाईनमध्ये मी उभाच असताना मला मराठी आवाज कानावरती पडला आणि बघतो तर हे सगळे आलेत आणि आलेत मुंबईवरून आलेत आणि ठाण्यावरून आलेत. छान आहे, तुम्ही भेटल्याबद्दल आम्हाला बरं वाटलं. या ठिकाणी मराठी माणूस मिळाला, त्याला मिळालं मराठी. म्हणजे अक्षरशः मी लास्ट इयर लडाख केली होती तेव्हा तिकडे कॉमन मराठी लोक बरीच येतात फिरायला किंवा बाईक एमएचच्या बघायला मिळतात, कार एमएचच्या बघायला मिळतात. तर इकडे मी ट्रॅव्हल करतो तर एमएचचं मला काहीच नाही दिसलं. आता दिसले नाही, डायरेक्ट भेटले आपले मराठी लोक. छान वाटलं भेटून. धारी देवी जी माँ कालीचंच एक रूप आहे. उत्तराखंडमध्ये एकूण 4 धाम आहेत: केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री. आणि ही धारी देवी या 4ही धामची रक्षा करते. इथले गावकरी या धारी देवीबद्दल एक गोष्ट अशी सांगतात की त्यावरती विश्वास ठेवणं थोडंसं कठीण होऊन जातं. पण विषय जर देवाचा असेल तिथे विश्वास काय आणि अविश्वास काय. तर इथे असं म्हटलं जातं की धारी देवी दिवसातून 3 वेळा स्वतःचं रूप बदलते. सकाळी ती एका कन्याच्या रूपात असते, दुपारी ती एका युवतीच्या रूपामध्ये येते आणि सायंकाळी वृद्ध महिलेच्या रूपात ती आपल्याला दिसते. सो अशी एक आख्यायिका इथल्या लोकांची आहे. हा सोड बसली.
सापडला नाहीस ना? पाय वगैरे सापडला नाही ना? थांबायची गरजच नव्हती. नाही, मला बघून थांबलं असेल तो. विजय त्या साईडला. पुढचा ब्रेक मारला ना त्यामुळे स्किड झाली. गिअरमध्ये बंद करायला पाहिजे होते. दोन्ही व्हील लॉक होतात गिअरमध्ये, ब्रेक नाही पकडायचा. हां असं वर बघ, वर बघ. हे कधी पण असं दोन्ही हातात पकडून मग हेल्मेट घालायचं. हा जा, बोलतो तुला मी, पुढे आलो. हा जा पुढे मिंटू, आलो. आता विजय काय पडला वगैरे नाही. त्याचं काय झालं की मी थांबलेलो एक साईडला म्हणून तो थांबला, आणि हा उतार असल्यामुळे, हां तेच ना, मी थांबलो म्हणून विजय थांबला, आणि तो उतार असल्यामुळे त्याची बॅग एका जागेवरती थांबली नाही. ती पाठी गेली, त्यामध्ये फ्रंट ब्रेक पकडला त्याने. ते पुढचं व्हील आहे ते स्किड झालं, त्यामुळे बॅलन्स गेला. बाकी एवढं काय नाही झालं. ठोकली आणि परत. हा निघेल का जीवन? त्याला थोडी पुढे घ्यायला सांग. हा ते येऊ दे, त्याला पुढे घ्यायला सांग जरा. बाजूला डायरेक्ट आपलं स्नान व्हायचं नदीत. श्री स्वामी समर्थ. हातावरती लोड आला माझ्या लेफ्ट साईडच्या. हा हात दुखायला लागला. तुम्ही जर बद्रीनाथला याचा विचार करत असाल तर ही गोष्ट देखील लक्षात ठेवा की इथे रोड जरी चांगले असले तरी रोडवरती बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड झालेली आहे, आणि त्यामुळे तुम्हाला बऱ्याच मोठ्या ट्रॅफिकला फेस करावं लागेल. जर तुम्ही 4 व्हीलर नेत असाल तर 2 व्हीलर असेल तर तुमची इथून तिथून निघू शकते, बट असं नाही की डायरेक्टली निघू शकते. तुम्हाला वेळ नाही लागणार, वेळ 2 व्हीलरला देखील लागणारच आहे. A few moments later. धारीदेवी मातेचं दर्शन घेऊन आपण डिरेक्टली बाईक राईड स्टार्ट केली. तिकडे आपल्याला थोडं प्रसादामध्ये पुरी आणि पुरी भाजी मिळाली होती खायला, तो प्रसाद खाल्ला. त्यानंतर कुठे असा आपण ब्रेक नाही घेतला, कारण जे दुपारचं जेवण होतं ते त्यामध्ये 2च पुऱ्या खाल्ल्या, पण ते फुल झालं पोट, माहीत नाही कसं. त्यामुळे काही भूक नाही लागली, त्यामुळे लंच ब्रेक नाही घेतला. नाही तेव्हापासून आम्ही कंटिन्यू बाईक राईड करतोय. आता इथे एक गाव आहे, गावाचं नाव चमोली गावाचं नाव आहे. गावात पोहोचलो आणि ते मार्केट आहे. तर या मार्केटमध्ये आम्ही जस्ट विचार करतोय की हँड ग्लव्स थोडे अपग्रेड करावे. माझे जे ग्लव्स आहेत ना हे तर रायडिंगचे झाले. जो आपल्याला विंटरमध्ये, जो थंडीमध्ये आपल्याला ग्लव्स घालायचे आहेत ना, ते मी जे कॅरी केलेत ते मला इतके वर्थ नाही वाटत आहे. त्यामुळे मग मी कदाचित घेऊ शकतो. तू घेणार आहे ग्लव्स? हां, तुझं यामध्ये भागेल का? हां तुला दिलेत ना. हां हां हां, मला घ्यावे लागतील. तर या शॉपमध्ये ग्लव्स बघितलेत, तर ग्लव्स देखील आपल्याला घ्यावे लागणार आहे, जसं तुम्हाला बोललो. कोणता स्नो गिरा तो अंदर जाता है क्या इसके अंदर पानी? झूठ बोल रहा है. हाँ कितने घेतोय आपण? किती घेतोय? कितने पीस है आपके पास? 4 चाहिए. चोराच्या मनात चांदणं. तुला काय झालं आता? तर काय थंडीची थोडी आम्ही शॉपिंग केली. तसं तर आम्ही प्रिप्लॅन करून आलेलो, बट थोडं आम्हाला इथे आल्यावरती वाटले की आणखी थोडी शॉपिंग करायला पाहिजे. तर तसे थंडीचे ग्लोव्स घेतले. कानटोपी होती माझ्याकडे, साधीवाली होती. साधी म्हणजे गरम करते ती, बट सध्या इथे आम्हाला असं कळतं की आता स्नोफॉल होतं, तर आम्हाला एक प्रॉपर एक वुलनवाली कॅप लागणार आहे जी स्नोमध्ये देखील आम्हाला चालू शकेल. सो तशी वुलन कॅप घेतली आणि ग्लव्स घेतले, वुलन कॅप घेतली, आणि आता तेवढं घेऊन आम्ही सगळे निघालो आहे. तर बद्रीनाथ इथून टोटल 120 किलोमीटर
किलोमीटर 120-126 किलोमीटर काहीतरी आहे बद्रीनाथपासून एक 22 किलोमीटर आधी आम्ही एक स्टे बुक केला आहे, कारण आम्हाला आता पोहोचेपर्यंत लेट होणार आहे. त्याचाच टायमिंग 10 दाखवते, बद्रीनाथला पोहोचेपर्यंत 11 होतील, आम्हाला 11-11:30 होतील. सो सकाळी उठून तिथून बद्रीनाथ करून रिटर्न परत आपल्याला त्याच रोडने यायचं, त्यामुळे थोडंसं आधीच आपण एक हॉटेल बघितलं आहे. रिजनेबल आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे आपण बजेट ठरवलेलं आहे त्या बजेटमध्ये एकदम परफेक्टली फिट बसतं येते. सो बुकिंग अमाऊंट तर नाही दिली, बट त्याला फोनवरती माझा कॉन्टॅक्ट याशी कंटिन्यू चालू आहे. तो देखील मला फोन करून विचारतो आहे काय, कुठे आहे, कधी पोचला, कुठे पोचला, कधी येणार आहे. तो तिकडे जाऊन आपल्याला फ्रेश होऊन झोपायचं आहे, कारण उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग बद्रीनाथ एक्सप्लोर करायला जायचं आहे. त्यामुळे आपलं जे हे शेड्यूल होतं हे एकदम टाईट आहे. एक दिवसही आपल्याला वाया घालून नाही चालणार आहे, किंवा वाया घालवतही नाही आम्ही. आमचं जे लोकेशन ठरलं आहे त्या लोकेशनला जाऊनच आम्ही स्टॉप घेतो आहे, आणि एकदम ठीक म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत सध्या तरी. सो आता इथून पुढे जास्त दिवस आपले राहिलेले नाहीत. मेन जो आपला ट्रेक होता तो केदारनाथचा ट्रेक आहे, आणि त्याच्या आधी आपला एक वॉर्मअप होणार आहे, तो म्हणजे तुंगनाथचा ट्रेक. 5 किलोमीटर समथिंग काहीतरी तो ट्रेक आहे. त्याच ट्रेकला करेन की आपण कॅपेबल आहे की नाही तो 22 किलोमीटरचा केदारनाथचा ट्रेक करायला. इथे इव्हनिंगला 6 पासूनच असा अंधार पडतो की जसे काय एक 8 ते 9 वाजलेत. आत्ता वाजलेत 7, पण एक मुंबईतले एक 12 आता वाजलेत इथले 7, पण सगळं सामसूम झालेलं आहे. इकडे जास्त गाड्या नाही आहेत किंवा शॉप्स वगैरे नाहीत उघडे. जिथे आमचा स्टे होता तर तो स्टे आमच्यापासून इथून 50 ते 60 किलोमीटर बाकी आहे, आणि तिथे आपल्याला आजचं जेवण नाही मिळणार. त्यामुळे 50 किलोमीटर आधी एका हॉटेलमध्ये थांबलो आहे. तिथे जेवण करून आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जाणार आहे स्टे करण्यासाठी, आणि तिथून पुढे सकाळी बद्रीनाथ एक्सप्लोर करणार, आणि त्यानंतर आपला नेक्स्ट डे तेव्हापासून चालू होणार आहे. सो सध्या आपण बरेच दिवस झालं आपण चायनीज खाल्लं नव्हतं, त्यामुळे आपण चायनीजची ऑर्डर दिली. तर ही एक फॅमिली, आपण आता इथे जेवण करत असताना एक फॅमिली आली, आणि ही देखील महाराष्ट्रीयन आहे, चिपळूणवरून आली. अब्बी ठीक करके देता हूँ. हां, रेडवाला पण घ्या, चांगला आहे. आता आपलं जे जेवण झालं ना, आपल्याला सगळी महाराष्ट्रीयन मंडळी इथे भेटले बऱ्याच दिवसानंतर. जवळजवळ 1 आठवड्यानंतर मी मराठी आवाज असं कानावरती ऐकलं, आणि खूप छान वाटलं. तर ही लोक आत्ता जस्ट केदारनाथ हेलिकॉप्टरने तुम्ही गेलात ना, बट तरी देखील तुम्ही आम्हाला काय टिप्स द्याल केदारनाथसाठी? केदारनाथला तर सध्याच्या कंडिशनमध्ये तिथं टेम्परेचर हे खूप डाऊन आहे. म्हणजे कालचं आमचं आम्ही राहिलो तिथं तर पूर्ण सगळीकडं बर्फ, आणि आम्ही गेलो तेव्हा स्नोफॉल होत होता. आणि त्यानंतर रात्रीचं जे टेम्परेचर होतं ते रात्री 9 वाजेपर्यंत -2 पर्यंत होतं, आणि त्यानंतर ते -7 पर्यंत गेलं होतं. त्यामुळं काळजीपूर्वक जायचं, आणि वरती गेल्यानंतर आपल्याला जास्त करून श्वास घेण्याचा ऑक्सिजनची लेवल कमी असते, त्यामुळे खूप त्रास होतो. त्यामुळे आपल्याबरोबर आपली स्वतःची काळजी घेऊनच वरती जायचं. त्यासाठी तुम्ही भीमसेन कापूर वगैरे असे वापरू तो कॅरी केला आहे. हां, मग उद्या भेटू आपण. आम्ही सकाळी जाणार आहोत. आम्हाला उशीर होणार आहे. हां, आम्ही ट्रॅव्हल्स आहे ना. मग तुमचा स्टे कुठे आहे आजचा? ओके, मग इथून तुम्हाला 3 तास तरी लागतील. 3 तास लागणार तुम्हाला. बद्रीनाथ झालं की माना करणार. हां, आणि मग आम्ही हळूहळू हरिद्वारचा प्रवास करणार. आमचं 24चं रिटर्नचं रिझर्वेशन आहे. ओके, चला मग येऊ. चला, छान वाटलं भेटून. चला ताई. तर काय जस्ट आपला डिनर झाला. डिनर करून आपण इथून निघतोय. तर 9:30ला आपण पोहोचणार होतो, व डिनरला आपल्याला बराच वेळ गेला. आपली काही मराठी लोक पण भेटली, आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. त्यांच्या थोड्या गप्पा गोष्टी झाल्या. चला, बाय बाय. तर खरंच खूप छान वाटलं त्यांना भेटून. खूप बरं वाटतं यार, जेव्हा आपलं स्टेट सोडून बाहेरच्या स्टेटमध्ये आपल्या स्टेटचं जर कोणी भेटलं ना, खरंच खूप छान वाटतं. आणि काय नाही, म्हणजे भले ते चिपळूणचे असतील, मी सातारचा आहे, बट तो आपलेपणा आहे ना, तो लगेच जाणवतो मराठीवाला. ठीक आहे. अजून आमचं जे लोकेशन आहे ते इथून 54 किलोमीटर आहे, आणि 54 किलोमीटरला मला 1 तास 49 मिनटं मॅपमध्ये दाखवत आहेत. तर तेवढाच वेळ लागणार आहे. आता तर स्टॉप नाही घेणार आम्ही काय, कारण तिकडे आम्हाला काय फूड अवेलेबल नव्हतं, त्यामुळे आम्हाला स्टॉप घ्यावा लागला. फारशी आम्हाला कोणालाच एवढी भूक लागली नव्हती. बट कसं तिथे जाऊन काही नाही मिळणार, मग रात्रभर उपाशी राहण्यापेक्षा हा ब्रेक आम्ही इथे घेतला, आणि इथून आता डिरेक्टली आपण आपल्या हॉटेलवरती जाणार आहे.
तर पटपट आपण 53 किलोमीटर संपू आणि जाऊन हॉटेलवरती. पहिला आपण झोपू, कारण उद्याचा दिवस देखील आपला खूप मोठा असणार आहे. खूप लवकर उठून उद्याच्या दिवसाची आपल्याला सुरुवात करायची आहे, कारण बद्रीनाथमध्ये आपण अर्धाच दिवस दिलेला आहे ना. अर्ध्या दिवसामध्ये आपल्याला 2 या 3 प्लेसेस तरी ॲटलिस्ट आपल्याला कव्हर करायचे आहेत, कारण त्यानंतर आपला एक मोठा ट्रेक आहे. त्यामुळे आपल्याला हाफ डे बद्रीनाथमधून आपल्याला निघावं लागणार आहे चोपटासाठी. 10:40 झालेत. अजून 30 किलोमीटर आपलं बाकी आहे आणि 30 किलोमीटर कंप्लीट व्हायला आपल्याला जवळजवळ 1 तास 2 मिनटं दाखवत्या. जसं डिनर करून बाहेर निघालो, हेल्मेटचं वायझर ओपन होतं आणि थंडीचं प्रमाण इतकं जास्त होतं की माझं नाक पॅक झालं आहे. मला नाकाने श्वास घ्यायला येणं झालं आहे. नाकात बोलतोय मी, इतकं माझं नाक जाम झालं आहे. आता जाऊन काहीतरी औषध जे आम्ही मेडिकल किटमध्ये कॅरी केलेलं त्यातलं एखादं औषध मला सर्दीसाठी घ्यावं लागेल, नाहीतर वाट लागेल पूर्ण जर सर्दी झाली तर. कारण सर्दी झाली तर आपलं एक सेकंड ना इरिटेशनमध्ये जातो, कारण सतत फूर आपलं चालू असतं आणि डोकं पकडतं ते वेगळंच. त्याच्यामध्ये कशातच लक्ष लागत नाही, कुठेच मन लागत नाही आपलं कोणत्याच गोष्टीत. क्या हुआ? अच्छा, हुआ क्या लेकिन? काम चल रहा है, रास्ता बंद है, काम चल रहा है. अरे कभी खुलेगा कुछ आइडिया? यार अभी तो बोल रही है कि घंटा क्या. अरे यार, एक तो ऑलरेडी लेट हुआ है, अजून आपली लोकेशन 23 किलोमीटरवरती आणि बोलतात रस्ता बंद झाला. कितना टाइम जाएगा सर चालू होने के लिए? पाठी कोण बसले? विजय, चौकशी करतोच जरा पुढे जाऊन, कारण आता इथून रिटर्न जाणं म्हणजे रूम मिळणं थोडं मुश्किलच आहे, कारण खूप रिटर्न जावं लागेल मला. सर हम लोग वही जोशी मठ के थोड़ा सा पीछे है. हाँ ठीक है, लेकिन यहाँ पे तो पूरा रास्ता बंद कर दिया है. बैरिकेड ने पूरा रास्ता, पूरा गाड़ियाँ जाम हो पड़ी है यहाँ पे. रास्ते का काम चल रहा है मार्केट में नहीं हूँ, जोशी मठ के थोड़ा पीछे हूँ. ये लोग बोले कि जोशी मठ के आगे आपको जाने भी नहीं देंगे, अगर ये वाला चालू हो गया फिर भी. हाँ मना कर रहे. अभी मेरे कुछ मेंबर जा रहे हैं बात करने के लिए, देखता हूँ क्या होता है, मैं आपको कॉल बैक करता हूँ. ओके. तर विजय इन्क्वायरी करायला गेला होता. त्याने इन्क्वायरी केली तर असं कळालं की कार्सना थांबवलं आणि बाईक्सला सोडून देत आहेत. ते खूप बरं झालं, कारण आत्ता इथून पाठी कुठे स्टे करायचं, स्टे बघायचं म्हटलं तर प्रॉब्लेमच होता आपल्यासाठी. पॅनेज बघ लागतील का? रोडचं पूर्ण काम चालू आहे. हाँ एक और बाइक आ रही है. ये जोशी मठ के आगे भी काम चल रहा है क्या? जोशी मठ के आगे भी काम चल रहा है क्या? नहीं, उधर नहीं चल रहा है. ये इतना ही है ना बस? सॉरी, अजून एक येणार आहे. कुठे अडकले? चष्मा काढ जरा, बाष्पीभवन होतं हे. सॉरी खरं सॉरी. ऐक इकडे इकडे बघ, तिकडे बघ मला. हां ओके. अरे डांबर ताजं ताजं आहे, पायर होत आहेत डांबरमध्ये. टायर स्लिप. नशीब थोडा खराब पॅच का लागे ना, बट जाता आलं आहे महत्त्वाचं, निघता आलं हे महत्त्वाचं बोललो आणि पुढे पुन्हा पॅक झालं आहे. तर नशीब रात्रीच्या एवढ्या गाड्या नाही तिथे. दिवसा असतं तर फुल ट्रॅफिक जाम झालं असतं. हे कर ना, एक कॉल कर ना.
2 नंबरचा आणि मॅप चालू कर लगेच. सर बाइक को तो छोड़ रहे, अभी निकल के हम लोग वहाँ से. ठीक है, 22 किलोमीटर दिखा रहा है, 45 मिनिट आ जाते हैं हम लोग. एक सेकंड असं वाटलं की आम्हाला तर इकडेच अडकून राहावं लागतं, कारण पूर्णपणे त्यांनी पॅक केलेला. बट लकीली आम्हाला जायला चान्स मिळाला. बट 4 व्हीलरवाल्यासाठी मला थोडंसं वाईट वाटतं आहे, कारण 4 व्हीलरवाल्यासाठी कम्प्लिटली रोड बंद आहे. आम्ही साईडने निघून आलो, कारण रोडवरती पूर्णपणे डांबर टाकलेलं. डांबर ते ओलं होतं. माझा एका ठिकाणी पाय पडला त्या डांबरवरती, माझा पाय आतमध्ये गेला. तेव्हा मला समजून आलं की नुकतंच ताजं डांबर टाकलं तिथे खडीसोबत. त्यामुळे यांनी पूर्ण रोड ब्लॉक केला आहे. तर उद्यापर्यंत हा रोड क्लिअर व्हायला पाहिजे, नाहीतर मॉर्निंगपर्यंत तर होईल थोडासा कडक तो गाड्या येण्या जाण्यापुरता. त्यामुळे ही लोक प्रॉपर प्लॅनिंगनी रात्रीचंच काम करतात. आता ही लोक फसणार आहेत जी आता 4 व्हीलर गेली ती. तर काहीच पोहोचलो आपण आपल्या फायनली हॉटेलमध्ये. बट एक प्रॉब्लेम मला असं झालं इथे की आपली जी बाईक होती त्याचा टायर पूर्णपणे खाली बसलं आहे. तर माहीत नाही नक्की प्रॉब्लेम काय आहे. मॅक्युल बेंड झालं आहे की पंक्चर आहे. सो आता टायर इन्फ्लेटर आहे आपल्याकडे, त्याने हवा भरून चेक करूया की नक्की प्रॉब्लेम काय आहे तो. बरं तर काहीच लकीली बेंड नाही आहे इथे, एवढा मोठा खेळा घुसला आहे. त्यामुळे आपले इंजन पंक्चर झाले. तो एक पंक्चर आपण काढूया, कारण पंक्चर किट आपण कॅरी केलं. तर हा इन्फ्लेटर आहे आपला जो घेऊन आलो त्या ट्रिपमध्ये, आणि हा त्याचा आपला पुरेपूर उपयोग होतो. तर हवा भरते बऱ्यापैकी टायरमध्ये. हे एक टूल किट आपण कॅरी केलेलं मल्टी टूल किट आहे हे. तो आणि जो किड आहे तो काढायला मदत होईल. आणि पंक्चर किट देखील आपण कॅरी केले, त्यांनी आता पंक्चर देखील काढूया आपण. तर हे वाला एक बेसिक पंक्चर किट आहे. हे वाला पंक्चर किट आपण कॅरी केलेलं. तर हवा एवढं प्रेशरने उतरते की आवाज येतो ऐकू त्याचा. बस 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 बस. अरे साला मला खूप मोठं असं केवढं आहे बघ. सो एवढंच पाडणी टायर आपला पंक्चर केला. यही रोड है क्या बद्रीनाथ के लिए आगे? दूसरा कोई और रास्ता ही नहीं. इतने बड़े बड़े पत्थर गिरे बीच बीच में. जोरात जोरात कशी जेवढी ताकद आहे तेवढा मार. टाक 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 टाक. बस जास्त घालवला. फिरो फिरो फिरो. आता फायनली पंक्चर काढलाय. आय होप की आता याच्यातून हवा नाही लिकेज झाली पाहिजे. तर गाईस माझ्या आयुष्यातला मी पहिला पंक्चर हा काढलेला आहे आणि खूप छान वाटतंय. आय होप की तो प्रॉपर निघालेला असावा. आता माझ्याकडे शॅम्पूचं पाणी नव्हतं त्यामुळे ते मारून चेक नाही केलं मी. बट जेव्हा मी उद्या सकाळी उठेन तेव्हा शॅम्पूचं पाणी मारून चेक करेन किंवा टायर जर आपला बसला असेल तर आपल्याला कळेलच की हा पंक्चर आहे की नाही. तर आता सगळं सामान आपल्याला सगळं नाही थोडंफार लागणारं सामान अनलोड करणार आहे आणि रूममध्ये घेऊन जाणार आहे. कारण पुन्हा लोड करा अनलोड करा म्हणजे एवढी बॅगच आहे माझी, जास्त काही नाही आहे. बट तरीसुद्धा लोड करा अनलोड करा थोडासा त्रासच आहे. तर ठीक आहे. आता आज मी बद्रीनाथला पोचलो आहे. उद्या सकाळी आपलं बद्रीनाथचं दर्शन होणार आहे. सो हा व्हिडिओ जास्त लेंदी नाही करत आहे मी. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जर काही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर सबस्क्राईब अजूनमध्ये केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही बाईक राईड करत असताना तर तुम्ही फक्त बाईक राईड करत नाही, तेव्हा या सगळ्या गोष्टींसोबत तुम्ही राईड करत असता. जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आला तर पॅनिक न होता तो कसा सॉल्व्ह करता येईल तो तुम्ही बघा. आता लकीली मी या सगळ्या गोष्टी कॅरी केलेल्या, पंक्चर किट म्हणा किंवा मल्टी टूल किट म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी मी कॅरी करून आलो या राईडमध्ये, जेणेकरून मला या राईडमध्ये जर काही झालं प्रॉब्लेम फेस करावा लागला बाईक रिलेटेड लगेच मी इझिली सॉल्व्ह करू शकेन. इतकं सामान तरी मी कॅरी केलेलं आहे. सो ह्या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवायचा जेव्हा तुम्ही एखाद्या बाईक राईडला निघत असता. सो गाईज भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.